सर्व आमदारांसाठी आज छावा सिनेमाचं खास स्क्रीनिंग ठेवण्यात आलं। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंकडून सर्व आमदारांना छावा चित्रपट पाहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय। नरिमन पॉइंटच्या आयनॉक्समध्ये खास शोचं आयोजन करण्यात आलंय। महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना सिनेमा पाहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। अपडेट जाणून घ्या, सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, खास स्क्रीनिंग ठेवण्यात आलेलं आहे छावा सिनेमाचं, या पाठीमागचा नेमका उद्देश काय काय सांगण्यात येत आहे? दीपक, आपण पाहतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2 दिवस झालं औरंगजेबांच्या अबू आझमींनी केलेल्या वक्तव्यावरून चांगलंच गाजताना पाहायला मिळतंय। त्याचबरोबर दुसरीकडे छावा हा चित्रपट संभाजी महाराजांवरती आधारित आहे आणि त्या चित्रपटाचं स्क्रीनिंग, विशेष स्क्रीनिंग सर्व पक्षीयांसाठी मंत्री आदिती तटकरे यांनी ठेवलेलं आहे। खरं तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीने स्वराज्य हे चाललं होतं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण हे या छावा चित्रपटातनं दाखवण्यात आलेलं आहे। मराठ्यांचं कसं स्वराज्य या ठिकाणी चालत होतं आणि त्याचबरोबर ती यातनं काय बोध घेता येतील या संदर्भातले हे स्क्रीनिंग विशेष ठेवण्यात आलेलं आहे। आणि यातनं संभाजी महाराजांची जी व्यक्तिरेखा होती ही विकी कौशल हे सादर करत आहेत। नेमके संभाजी महाराज कसे होते, त्यांच्यावरती कशा पद्धतीने अत्याचार झाला, कशा पद्धतीने फसवलं, यातनं या सिनेमातनं ते दाखवण्यात आलेलं आहे। मराठा साम्राज्याबाबत विशेष गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत आणि या स्क्रीनिंगसाठी आता सर्व पक्षीयांना बोलवण्यात आलेलं आहे। त्यानुसार आत्ताच उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत, भाजपकडनं चंद्रकांत दादा पाटील, विद्या ठाकूर, त्याचबरोबर ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं भास्कर जाधव हे देखील या स्क्रीनिंगसाठी आलेले आहेत। अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। साहेब, सर्व पक्षीयांसाठी विशेष स्क्रीन छावाची ठेवण्यात आलेली आहे आणि सर्वांनाच बोलवण्यात आलेलं आहे। मी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे ताई यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी छावा चित्रपटाची स्क्रीनिंग आज ठेवलेली आहे आणि ते अगोदर ठरलं होतं, आदरणीय अजितदादांनी पण सांगितलं। आणि विशेष म्हणजे सर्व पक्षीय, आम्ही विरोधकांनी सुद्धा याच्यात राजकारण न करता संभाजी महाराज आपलं दैवत आहेत, त्यामुळे सर्वांनी यावं असं त्यांना निमंत्रण दिलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आज सर्वजण छावा बघतील। स्वतः छावा नाहीत बघणार, छावामध्ये संभाजी महाराजांचे ज्या पद्धतीनं छळ केला गेला, त्या औरंगजेबाची बाबतीत विधिमंडळात स्तुतीसुमनं उधळणारे अबू आझमी पण आहेत, त्यांना परमनंट निलंबित कसं करता येईल यासाठी सुद्धा सरकारने पावलं उचलावी। नुसतं फक्त छावा बघून जमणार नाही। संभाजी महाराज, शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक शब्द वापरणारा प्रशांत कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल, त्यांच्यावर सुद्धा देशद्रोह दाखल व्हावा। उद्धव ठाकरे पण म्हटलेले आहेत की गद्दारांनी तर नक्कीच हा सिनेमा पाहायला हवा। गद्दार कोण हा प्रश्न काय आता बोलावं त्या बाबतीत? आता असं आहे की इथं कोणी राजकारण करू नये, संभाजी महाराज हा विषय असल्यामुळे सर्वांनी आदरानं यावं, बस एवढंच आमची अपेक्षा आहे। आपण पाहतोय दीपक की सर्वांनीच ह्या स्क्रीनिंगचं पाहण्यासाठी यावं असं स्वतः अमोल मिटकरी म्हणतायत। नेमके उद्धव ठाकरे म्हणतायत की गद्दार कोण हा प्रश्न आहे, मात्र यामध्ये राजकारण करू नये, सर्वांनी हा चित्रपट पाहावा। संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेवरती आधारित हा चित्रपट बहुचर्चित आहे आणि सध्या लोकप्रिय देखील तितकाच आहे, त्यामुळे सर्वच आमदार या ठिकाणी। सूरज, तू ज्या पद्धतीने आता सांगतोयस की सत्ताधारी आमदार जे आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे, विरोधी पक्षातले कोण कोण आमदार या ठिकाणी लोकप्रतिनिधी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत? सध्या तरी विरोधी पक्षातले या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले भास्कर जाधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर ती विद्या ठाकूर आहेत, ज्या बीजेपी कडनं आहेत, चंद्रकांत दादा पाटील आलेले आहेत, अजित पवार आहेत, स्वतः आदिती तटकरे, सगळं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 2 स्क्रीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, 4 आणि 5। एका ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत, तर बाकीच्या ठिकाणी आमदार देखील असणार आहेत, तर स्वीय सहाय्यकांसाठी देखील वेगळी कक्ष हा देखील ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमदार हे या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार असल्याचं स्वाभाविकच आता आणखी कोण कोण लोकप्रतिनिधी येतात पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।